नवापूरमध्ये भर वस्तीत दुकान फोडले, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, व्यापारी भयभीत। नवापूर शहरातील लिंबावाडी भागात 6 महिन्यापूर्वीची दिवसाढवळ्या झालेली चोरी आजतागायत उघडकीस आली नाही। तोच दुसऱ्या 50,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीने शहरात एकच खळबळ उडाली आहे। परिसरात झालेली दुसरी चोरी दिलीप स्वीट मार्ट या होलसेल किराणा दुकान असून दिनांक 7 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान दुकानाचं शटर फोडून चोरी करण्यात आली। सदर चोरी किराणा माल व केस असा एकूण 40-50 हजाराचा मालाची चोरी झाल्याचे दुकान चालक दिलीप किसनचंद कोदवाने यांच्या लक्षात आले। त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या दुकानवाल्यांना बोलावून चोरी झाल्याची माहिती दिली। समोरच असलेल्या कापड दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रात्री 3 वाजण्याच्या सुमारास 2 चोरटे अंधाराचा फायदा घेत आधी दुकान फोडले, मग त्या दुकानातील माल घेऊन जाताना दिसत आहेत। लिंबावाडा भागात एकामागून एक होत असलेल्या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे। नेमीचंद अग्रवाल यांच्याकडे दिवसाढवळ्या झालेली चोरी सीसीटीव्हीमध्ये चोरटा स्पष्ट दिसत असताना पोलिसांच्या हाती आलेली असल्याने आज झालेल्या चोरीचे सीसीटीव्हीमध्येही चोरटे दिसत असले तरी ही चोरी उघडकीस येईल का आणि नवापूर शहरात होणाऱ्या घरफोड्या दुकानफोडीवर आळा केव्हा बसणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। मैं दिलीप किशनचंद कोदानी बोल रहा हूँ और हमारे यहाँ पे चोरी हो गई है और साबू गए, माल गया है सब 50-1 हज़ार का। ऊपर देखा दरवाज़ा टूटा हुआ था, ताला तोड़े हुए थे और विनंती है चोर को जल्दी जल्दी पकड़ो। INDTV न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट।